बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. जॉमेट्रीची बेसिक कन्सेप्टवर डिपेंड आपला पहिला चॅप्टर आहे. आपल्याला आत्तापर्यंत फक्त एकच पुस्तक होतं, पण आता दोन आहेत. पहिला पार्ट फर्स्ट मीन्स अल्जेब्रा, पार्ट सेकंड मीन्स जॉमेट्री. आता जॉमेट्री जे आहे, जॉमेट्रीचा अर्थ त्याच्या नावामध्येच आहे. जिओ मीन्स अर्थ, मेट्री मीन्स मेजरमेंट. म्हणजे यामध्ये आपल्याला काय आहे, मेजरमेंटचा उल्लेख आहे जास्त. आपण काय करतो, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स. सर्वांना नंबर लाईन माहित आहे. नंबर लाईनवर आपण पॉइंट कसा डिनोट करतो. आता इथे एक नंबर लाईन मी काढलेली आहे. सेंटरला जिरोने डिनोट केलेला आहे आपण. राईट साईड पॉझिटिव्ह नंबरला डिनोट करतात, हॉरिझॉन्टल लाईनला. लेफ्ट साईड निगेटिव्ह नंबरला डिनोट करतात. प्रत्येक नंबरला एक अल्फाबेटने डिनोट केलेले आहे. पण जे हे पॉइंट आहे, आता ए पॉइंट कोणता अंक दाखवतो त्याला काय म्हणणार आपण, एचा कोऑर्डिनेट म्हणणार. बी पॉइंट जे अंक दाखवतो नंबर लाईनवर त्याला काय म्हणणार आपण, बीचं कोऑर्डिनेट म्हणणार. सी पॉइंट नंबर लाईनवर जे पॉइंट दाखवतो त्याला काय म्हणणार आपण, सीचं कोऑर्डिनेट म्हणणार. मग तुम्हाला एका मार्कासाठी राईट द कोऑर्डिनेट ऑफ गिवन पॉइंट म्हणून प्रश्न येते. म्हणजे नंबर लाईन दिलेली असते आणि त्याच्यावरचे कोणतेही पॉईंट दिलेले असतात आणि त्या पॉईंटवरचे आपल्याला काय करायचं, कोऑर्डिनेट लिहून काढायचं. आता एचं कोऑर्डिनेट जर विचारलं, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए, म्हणजे जर ए कोणता आपल्याला दाखवतो इथे ए, ते लिहिलं आपण. नंतर बीचं कोऑर्डिनेट काय आहे, नंतर बी कोणता आपल्याला दाखवलं आहे 2, म्हणजे बीचं कोऑर्डिनेट झालं 2. अशा पद्धतीनं व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ सी म्हणल्यानंतर सीचं कोऑर्डिनेट कोणतं आहे, सीचं कोऑर्डिनेट 3. म्हणजे पॉईंटचं विचारलं ते पॉईंटचं आपण कोऑर्डिनेट दाखवायचं. कोऑर्डिनेट असं इक्वल टू दाखवायचं नाही. कोऑर्डिनेट दाखवण्यासाठी 3 रेषांचा वापर करायचा. जसं इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला, कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1. आता आरचा कोऑर्डिनेट काय आहे, -3. कोऑर्डिनेट ऑफ 3 रेषांना दाखवायचं. आता आपल्याला डिस्टन्स काढायचं युजिंग कोऑर्डिनेट मेथड. कोऑर्डिनेटचा वापर करून आपल्याला दिलेल्या पॉईंटचा डिस्टन्स काढायचा. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स बिटवीन ए अँड आर. ए आणि आर मधला जर डिस्टन्स काढायचा असेल तर ए आणि आर मध्ये आपण 1 सेंटीमीटरवर एक अंक घेतलेला आहे. तर हा 1 सेंटीमीटर, 2, 3, 4 सेंटीमीटर अंतर असं आपण नंबर लाईनवर मोजलं तर लगेच लक्षात आलं. पण कॅल्क्युलेशन करून डिस्टन्स कसं काढायचं, डिस्टन्स ऑफ ए आर काढताना एचे कोऑर्डिनेट लिहून काढले, आरचे कोऑर्डिनेट लिहून काढले. आता कोऑर्डिनेट लिहिल्यानंतर कोऑर्डिनेटमध्ये लहान मोठेपणा ठरवायचे आणि डिस्टन्स काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी करायची. आता लहान मोठे ठरवताना काय काय, 1 इज ग्रेटर दॅन -3, कारण निगेटिव्ह संख्या जेवढी मोठी असेल तेवढी लहान असते. म्हणून 1 इज ग्रेटर दॅन -3 आणि काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी करायची. आता लहान संख्या निगेटिव्ह आहे म्हणून मी कंसचा यूज केलेला आहे. डिस्टन्स ऑफ ए आर काढताना मोठी संख्या 1 मायनस -3, मग मायनस मायनस प्लस झाली. 1 + 3 म्हणजे 4, डिस्टन्स 4 आला. असंही तुम्हाला मोजून दाखवले, ए आणि आर मध्ये डिस्टन्स 4 होते. हा 1 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर, 3, 4 आणि कॅल्क्युलेशन कसं काढायचं. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला अजून परत विचारलं पी आणि सी मधला फरक काढायचा, डिस्टन्स ऑफ पी अँड सी. तर आधी सीचे कोऑर्डिनेट लिहून काढणार. सीचे कोऑर्डिनेट किती आहे 3, पीचे कोऑर्डिनेट किती आहे -1. आता ह्याच्यातला डिस्टन्स काढायचे. आता ह्याच्यातला डिस्टन्स काढताना लहान मोठं ठरवायचं आधी. 3 आणि -1 मध्ये 3 इज ग्रेटर दॅन -1. 3 काय आहे, -1 पेक्षा मोठा आहे. म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. 3 -1 +1 झालं. 3 + 1 झाले 4. अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढायचं. आता डिस्टन्सच्या नंतर पुढचा पॉईंट आहे बिटवीनेस. बिटवीनेस म्हणजे दरम्यानता. दरम्यानता म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे एक सेगमेंट आहे. सेगमेंटला मी नाव दिले ए बी, हे सी, बी आणि डी. आता हे जे आहे त्याच्यामध्ये ए टू बी भरपूर पॉईंट आहेत. ए आणि बीच्या दरम्यान भरपूर पॉईंट आहेत. बिटवीनेस मीन्स दरम्यान आणि असं मिड पॉईंट वेगळा आणि बिटवीनेस वेगळा. आता हे सी जे आहे ए आणि बीच्या दरम्यान, तर याला कसं लिहिणार आपण, सी इज बिटवीन ए अँड बी. सी कुठं आहे, ए आणि बीची. फक्त सीची जर पोझिशन विचारलं तर काय ना, सी इज बिटवीन ए अँड बी. आता तुम्ही एका डेस्कवर 3 मुली बसलेल्या आहेत, तर बिटवीन मध्ये कोण आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार, इकडचे एक सोडणार, सेंटरच्या मुलीला म्हणणार की मध्ये ते आहे. पण 4 मुली असताना तुम्ही काय म्हणाल, जे 3 असताना काय म्हणाल, जे मध्ये असणार ते मिड असणार, मिड पॉईंट सारखं असणार. आता फॉर एक्झाम्पल
पण बिटवीनच म्हणजे काय दरम्यान. फॉर एक्झाम्पल 4 मुली बसलेले, 4 मुली बसलेले आहेत एका लाईन, 4 मध्ये सर्वांना नंबरिंग केलं आपण. आता फॉर एक्झाम्पल जे 4 मुली आहेत त्यांना नंबरिंग केले 1 2 3 4. कोणते 4 ऑब्जेक्ट आहेत काही. आता ह्याच्यामध्ये बिटवीन कोण आहे म्हटल्यानंतर जर विचारलं नंतर दरम्यान. आता इथं इकडून आणि इकडून असं जर घेतलं हे मध्ये आहे त्या दरम्यानचा म्हणतोय. इथं सेंटर नाही बरं का, मिड पॉईंट नाही, दरम्यान. तर 1 आणि 3, 3 च्या मध्ये 2 आहे किंवा 1 आणि 4 च्या मध्ये 2 आहे, दरम्यान असं दाखवायचं. म्हणजे सी इथं डिस्टन्स कमी जास्त असू शकतो, डिस्टन्स इक्वल असतो बिटवीनमध्ये. फक्त इथं मुले काय करायचं, सी इज बिटवीन ए अँड बी असं, किंवा सी इज बिटवीन ए अँड बी पण दाखवता येतं आपल्याला. सी इज बिटवीन ए अँड बी दरम्यानचा म्हणजे मध्ये असेल. आणि दरम्यान काय डिस्टन्स, जसं आपण डिस्टन्स काढलं त्या डिस्टन्सवरून आपल्याला दरम्यानचा कसं दाखवायचं ते दाखवलं तुम्हाला. डिस्टन्स काढायचं जर लक्षात आलं तर बिटवीनचं पण लक्षात येतं. डिस्टन्स काढताना ए टू बीचा आता हे सी ए आणि बीच्या दरम्यान आहे म्हणजे काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी. जर असं आलं तर म्हणलं की सी इज बिटवीन ए अँड बी. आता सी कसं आहे, हे जे सी आहे ए आणि बीच्या दरम्यान आहे, हे ए आणि बीच्या दरम्यान आहे सी. मग आता हे दरम्यान आहे का नाही कसं सांगायचं. आता ए आणि एचे बीचे सीचे कोऑर्डिनेट लिहून काढायचं, आपल्याला दिलेले असतात किंवा डिस्टन्स दिलेला असतो. जर ए सीचा डिस्टन्स आणि बी सीच्या डिस्टन्सची सम जर ए बी एवढी आली तर म्हणायचं की सी इज बिटवीन ए अँड बी. आणि या दोघांची सम जर ए बीच्या इक्वल आली नाही तर म्हणायचं की सी इज नॉट बिटवीन म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल ए बीची लेंथ आहे, इथं डिस्टन्स आहे 10, ए सी आहे 2 आणि बी सी आहे 8. आता हे बघा दोघांची 2 + 8 हे सुद्धा किती झालं 10 आणि पूर्ण ए बी किती आहे, पूर्ण ए बी आहे 10. दोघांची सम सुद्धा 10 आली. तर असं म्हणतात की आपण सी इज बिटवीन ए अँड बी. आणि चेंज आलं, आता ए बी 10 आहे आणि इथं बी सी 11 आहे फॉर एक्झाम्पल. आता ह्याची सम किती झाली 2 + 11 13 आणि ए बी किती आहे 10 आहे. म्हणजे काय म्हणा चुकीचं आहे. जर दोघांची बेरीज ए बी एवढी जर आली नाही तर नॉट बिटवीन म्हणायचं. आता बिटवीन आणि दोघांची बेरीज जर ए बी एवढी आली तर काय म्हणणार आपण, सी इज बिटवीन ए अँड बी. आता आपण प्रत्येक पॉईंटला असं लिहू शकतो ना, डीला जर दाखवायचं असेल तर ए डी प्लस बी डी यांची सम जर ए बीच्या इक्वल आली तर काय म्हणणार, डी इज बिटवीन ए अँड बी. काय डिस्टन्स ऑफ ए डी प्लस डिस्टन्स ऑफ बी डी यांची सम जर डिस्टन्स ऑफ ए बी एवढी आली, एक पॉईंट जे असतो दरम्यान तो डबल येतो, त्यांची सम जर ए बी एवढी आली तर काय म्हणणार आपण, डी इज बिटवीन ए अँड बी. सिम्बॉलमध्ये असं दाखवायचं, याला वाचायचं कसं, डी इज बिटवीन ए अँड बी. आणि इथे लिहिणार आपण सी इज बिटवीन ए अँड बी. आणि जर इक्वल आलं नाही, यांची सम आणि इक्वल जर आलं नाही तर ते नॉट बिटवीन घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल या दोघांची सम फॉर एक्झाम्पल 13 आली आणि ए बी आहे 10, हे इक्वल आल्यात का नाही आले इक्वल. जर या दोघांची सम याच्या इक्वल जर आलं नाही तर आपण काय म्हणणार, तर नॉट बिटवीन म्हणणार. आणि दोघांची सम याच्या बरोबरीला आली तर काय म्हणणार आपण, बिटवीन एस म्हणणार. बिटवीन एस आणि डिस्टन्स जर कळाला असेल तर आपण एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 सोडू. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाइन गिवन बिलो. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाइन. नंबर लाईनचा यूज करून डिस्टन्स काढा म्हणलं. आता आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे
-2, -3, -4, -5. O, A, B, C, D, E. प्रत्येक पॉइंटला एक सेपरेट लेटरने दर्शवलेला आहे. H, J, K, P, Q. आता हे नंबर लाईन दिलेली आणि आपल्याला डिस्टन्स काढावा लागेल. आता एका क्वेश्चनमध्ये आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठी भरपूर दिलेले आहेत, 8 दिलेले आहेत. 8 डिस्टन्स काढायला दिलेले 4 मी करून दाखवते. क्वेश्चन नंबर 1 आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ B. B आणि E मधला डिस्टन्स काढायचा. तर B चे कोऑर्डिनेट लिहून काढायचे, E चे कोऑर्डिनेट लिहून काढायचं आणि मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी करायची. कोऑर्डिनेट ऑफ B आहे 2. नंबर लाईन बघायची. B काय नोट करत आहे 2 आणि E आपल्याला ज्याचं विचारलं त्याचं बघायचं. कोऑर्डिनेट ऑफ E चं कोऑर्डिनेट आहे 5. मग मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. डिस्टन्स ऑफ BE इज इक्वल टू 5 minus 2. मग डिस्टन्स ऑफ BE इज इक्वल टू 5 minus 2. 5 मधून 2 गेले 3. B आणि E चा 1, 2, 3 सेंटीमीटर अंतर आहे. डिस्टन्स ऑफ BE is 3. अशा पद्धतीने डिस्टन्स काढायचं. दुसरा आहे आपल्याला फाइंड द डिस्टन्स ऑफ JA. दुसरा आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ JA. आता J चे कोऑर्डिनेट लिहून काढणार. J चे कोऑर्डिनेट आहेत -2. कोऑर्डिनेट ऑफ J इज -2 आणि A चे कोऑर्डिनेट आहे 1. मग डिस्टन्स काढताना मोठ्या संख्येतून छोट्या संख्येची वजाबाकी. J आहे -2 आणि A आहे 1. मोठं कोण आहे 1 आणि लहान कोण आहे -2. कारण निगेटिव्ह संख्या मोठी जरी असली तरी ती लहान असते. मग डिस्टन्स ऑफ JA इज इक्वल टू मोठी संख्येतून लहान संख्येची वजाबाकी 1 minus -2 इज इक्वल टू 1 minus plus 2 1 plus 2 3. अशा पद्धतीने आपण डिस्टन्स ऑफ JA काढू. देन फोर्थ क्वेश्चन आहे. एका क्वेश्चनमध्ये एकूण 8 डिस्टन्स काढायला दिलेले. डिस्टन्स काढायची सोपी पद्धत आहे. मी इथं करून दाखवले. सेम टू सेम माझं बघून बाकीचे 4 करायचे. 4 मी दाखवले. तिसरा आहे डिस्टन्स ऑफ PC. डिस्टन्स ऑफ PC काढायचं. आता PC काढताना P चे कोऑर्डिनेट नंबर लाईन ऑब्झर्वेशन करायचं. कोऑर्डिनेट ऑफ P इज -4 and C चे कोऑर्डिनेट ऑफ C इज 3. मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. मोठी संख्या 3 आहे, लहान संख्या -4 आहे. डिस्टन्स ऑफ PC इज इक्वल टू 3 minus -4 इज इक्वल टू 3 plus 4 इज इक्वल टू 7. P आणि C मधला डिस्टन्स आहे 7. बघा मोजून 1 सेंटीमीटरचं अंतर. 1 2 3 4 5 6 7. हे आपला आन्सर बरोबर आहे. आपण असं काय करू शकतो. तर फोर्थ आहे आपला डिस्टन्स काढायचा. डिस्टन्स ऑफ JH. डिस्टन्स ऑफ JH. J आणि याचा डिस्टन्स काढायचा. कोऑर्डिनेट ऑफ J चे कोऑर्डिनेट -2. याचे कोऑर्डिनेट -1. एक मार्काला आपल्याला येते डिस्टन्स काढण्यासाठी. आता हे कोऑर्डिनेट दिलेले. डिस्टन्स काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. -2 आणि -1 दोन्ही निगेटिव्ह आहे. पण मोठं कोण आहे -1 इज ग्रेटर दॅन -2. मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी करायची. डिस्टन्स ऑफ JH इज इक्वल टू -1 -2. मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. -1 plus 2. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असल्यावर काय होणार. दोघांचा फरक 2 आणि 1 मधला फरक 1 आणि मोठ्या संख्येचं मागचं चिन्ह म्हणजे +1. डिस्टन्स जे आहे ते 1 आले. आता बघायचं J आणि H मधला फरक 1 सेंटीमीटरचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढायचं. बाकीचे 4 तुम्ही काढणार. Then question number 2 आहे. Question number 2 is the coordinate of point A is x and the B is y. Find the distance of AB.
आता जे कोऑर्डिनेट आहे एक्स आणि आता हे जे आहे आता कोऑर्डिनेट जे आहे फॉर एक्झाम्पल ए चे कोऑर्डिनेट आणि बी चे कोऑर्डिनेट दिले कोऑर्डिनेट ऑफ ए इज डिनोटेड बाय एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज डिनोटेड बाय वाय डायरेक्ट लिहिण्याचे ऐवजी एक्स अँड वाय ने डिनोट केलेले म्हणजे हे आपण मॉडमध्ये काढू शकतो अशाच पद्धतीने केलं तरी चालतं किंवा एक्स अँड वायच्या स्वरूपात जर करायचं असेल आता हे जे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत कोऑर्डिनेट काय दिलेले डिस्टन्स ऑफ ए बी काढायचं आपल्याला आणि ए चे कोऑर्डिनेट एक्स ने डिनोट करणार एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 7 असे कोऑर्डिनेट दिले हे एक्स जे आहे ते ए चा कोऑर्डिनेट आहे वाय जे आहे ते बी चा कोऑर्डिनेट आहे मग आपल्याला डायरेक्ट देण्याच्या ऐवजी म्हणजे डायरेक्ट ए कोऑर्डिनेट आणि बी कोऑर्डिनेट देण्याच्या ऐवजी कोऑर्डिनेटला एक्स आणि वाय ने डिनोट केलेलं आहे मग असं एक्स आणि वायच्या स्वरूपात जर दिलं असेल तर आपण मॉडचा यूज करायचा केवळ मुलाचा यूज करायचा मॉडचा यूज तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू इन मॉड एक्स मायनस वाय असा आहे डायरेक्ट सरळ पण मॉडमध्ये पॉझिटिव्ह संख्या जर मॉडमध्ये असेल तर मॉडच्या बाहेर पॉझिटिव्ह होणार मॉडमध्ये जर संख्या निगेटिव्ह असेल तर मॉडच्या बाहेर आल्यानंतर ते पॉझिटिव्ह राहणार म्हणजे मॉडमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर मॉडच्या बाहेर आल्यानंतर जी संख्या पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होणार निगेटिव्ह असेल तरी पॉझिटिव्ह होणार आणि 0 असेल तर 0च होणार आता एक्स मायनस 1 एक्स इज 1 आहे वाय हे मायनस वायची व्हॅल्यू 7 मॉडमध्ये आहे आता हे दोघांना फरक काढायचा 1 मधून 7 जात नाही 7 मधून 1 गेले 6 7च्या मागचा मायनस सिम्बॉल मॉडमध्ये -6 आहे मग हे मॉडचा वापर काय आहे कारण सिम्बॉल काढण्यासाठी आता असं जर डायरेक्ट आपण डिस्टन्स काढलं तर प्रत्येक डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे यामध्ये काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी करतो पण इथं काय आहे एक्स मायनस वाय आहे म्हणजे आपण आपली जी मांडणी आहे ती एक्स मायनस वायच येणार आधी पहिला कोऑर्डिनेट आणि नंतर दुसरा कोऑर्डिनेट पण वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्येचीच वजाबाकी होणार पण याच्या बाहेर निगेटिव्ह वगैरे सिम्बॉल आला तर हे मॉडमुळे हे निगेटिव्ह सिम्बॉल निघून जातो आता हे जे आहे मॉडमध्ये -6 आहे म्हणजे मॉडच्या बाहेर ही संख्या आली प्लस आहे मॉडमध्ये मॉडच्या बाहेर काढायचं आणि तिला पॉझिटिव्ह करायचं मॉडमध्ये जर पॉझिटिव्ह संख्या असेल तर मॉडच्या बाहेर पॉझिटिव्ह असते मॉडमध्ये जर निगेटिव्ह संख्या असेल तर मॉडच्या बाहेर पॉझिटिव्ह असेल आणि मॉडमध्ये जर 0 असेल तर मॉडच्या बाहेर 0च येईल हे मॉडचं एवढं वैशिष्ट्य आहे त्यासाठी सगळं उत्तर जर निगेटिव्ह आहे तर मॉड काढायचं आणि ती संख्या पॉझिटिव्ह घ्यायची म्हणजे डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह राहतो फक्त काढण्याची टेक्निक वेगळी आहे इथं आपण काय केलं डायरेक्ट केलं म्हणजे लहान मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी इथं काय केलं मॉडचं यूज केलं म्हणून आपण म्हणजे एक्स मायनस वाय केलं एक्सची जी व्हॅल्यू आहे वायची व्हॅल्यू जी आहे ते पण इथं वजाबाकी होताना काय होणार मोठ्या संख्येतूनच होते पण मांडणी इकडच्या इकडे असल्यामुळे काय होणार संख्या जर निगेटिव्ह आली आपली वजाबाकी जर निगेटिव्ह आली तर त्याला मॉडच्या बाहेर काढायचं त्याला पॉझिटिव्ह करायचं अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं मग ए एक्स अँड वाय कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी काढायचं आता प्रत्येक डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला सेपरेट एक्स अँड वाय दिलेले त्या डिस्टन्सनुसार आपण एक्स अँड वाय घ्यायचं आता दुसरा दिलेला आहे एक्स इज इक्वल टू 6 अँड वाय इज इक्वल टू -2 आता एक्स म्हणजे काय आहे कोऑर्डिनेट ऑफ ए म्हणजेच आपल्याला ॲक्च्युअल काय काढायचं डिस्टन्स ऑफ ए बीच काढायचं डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू इन मॉड एक्स मायनस वाय एक्स काय आहे 6 मायनस वाय काय आहे -2 इन मॉड 6 मायनस प्लस हे 2 मॉडमध्येच कॅल्क्युलेशन करायचं आणि शेवटी मॉड काढायचं 6 + 2 8 आणि मॉडच्या बाहेर आलं आहे 1च अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये मॉडचा यूज करून डिस्टन्स काढायचं त्यामध्ये आपण डायरेक्ट कोऑर्डिनेटची वजाबाकी करतो इथं आपण कोऑर्डिनेट एक्स वाय ने डिनोट करून अशा पद्धतीने मॉडमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे देन थर्ड आहे एकूण 6 दिलेले आहेत मी 3 दाखवणार आणि बाकीचे 3 तुम्ही करायचे कोऑर्डिनेट ऑफ एक्स आहे -3 आणि कोऑर्डिनेट ऑफ वाय आहे 7 म्हणजे ए चा कोऑर्डिनेट -3 एक्स इज डिनोटेड बाय कोऑर्डिनेट ऑफ ए and y is denoted by coordinate of b आता हे जे दिलेलं आहे the distance of a b काय करणार distance of a b is equal to mod मध्ये x minus y मग x किती आहे -3 minus y किती आहे 7 दोन्ही निगेटिव्ह आहेत सारखी चिन्ह